राष्ट्रवादीचे नेते तथा पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश निकम सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. भैया, खरं तर पुण्याची एक वेगळी संस्कृती आहे. लोकशाहीने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा एक अधिकार आहे. मात्र 2 दिवसापूर्वी भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये जो राडा झाला, दगडफेक झाली, खरं तर हे संविधानाला अधोरेखित नाही. ह्या कसं बघता या प्रकाराकडे? हे जे आंदोलन ज्या पद्धतीने हिंसक झालं, हे नुसतं हिंसक नव्हतं, ही गुंडगिरी असल्यासारखाच हा प्रकार होता. केंद्रात सरकार भारतीय जनता पक्षाचं, राज्यात पण सरकार आहे, पोलीस आपले आहेत. एखाद्याने चुकीच्या पद्धतीने काही वक्तव्य केलं असेल तर गुन्हा दाखल करावा. त्या ठिकाणची जी काही घटनेने जी काही आपल्याला अधिकार दिलेत त्याबद्दलच्या पोलीस तक्रारी दाखल कराव्यात आणि त्या पद्धती पोलिसांमार्फत त्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया करावी. कुणाच्या तरी कार्यालयावर जायचं, त्या ठिकाणी दगडफेक करायची, हे अत्यंत निंदनीय आणि चुकीचा प्रकार आहे. पुढल्या कालावधीमध्ये हे होणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करून पुणे सुसंस्कृत शहर आहे. शहराच्या महापौरांनी सुद्धा ह्या प्रकारामध्ये जाणं अपेक्षित नव्हतं, कारण त्या सगळ्यांच्या महापौर आहेत, त्या सगळ्या पुणेकरांच्या महापौर आहेत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये सहभाग घेणं हे फारसं काही योग्य नव्हतं, संयुक्तिकही नव्हतं. एखाद्या भाववाढीच्या विरोधात त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला, एखाद्या कायद्याच्या संदर्भात करावा असा एखादा पाठिंबा असेल तर त्यांनी त्या ठिकाणी आपलं पत्र काढून ते पाठिंबा देऊ शकतात तिथं. परंतु आंदोलनाच्या ठिकाणी जाणं, त्या ठिकाणी आंदोलनाचं नेतृत्व करणं आणि त्या ठिकाणी ते जेव्हा आंदोलन हिंसक होतं त्यावेळेस ती जबाबदारी पण मग त्यांना टाळता येणार नाही. परंतु त्या नव्या आहेत आणि त्यांनासुद्धा मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं. आपण त्यांना ह्यावेळेस थोडंसं पुणेकरांनीसुद्धा थोडंसं त्यांना ह्याबाबत जे ज्येष्ठ पुण्यातले जे माजी महापौर वगैरे आहेत त्यांनीसुद्धा त्यांना थोडंसं कानपिचक्यात दिलेले आहेत आणि मला वाटतं पुढल्या कालावधीमध्ये ते आपली चूक दुरुस्त करतील. खरं तर भैया, काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांनी थेट आरोप केलेला आहे की या सर्व त्या आंदोलनामध्ये पोलीस जे आहेत ते पोलीस भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना समर्थन करत होते, कारण की त्यांनी तब्बल 2 तास रस्ता अडवून धरला होता तरी पोलिसांकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नव्हती. खरं तर या असाच पद्धतीचा राडाचे जर संकेत आधीच मिळत असेल तर पोलिसांनी त्यांना ती परमिशन द्यायला नव्हती पाहिजे. बरोबर आहे, त्यांची मागणी रास्त आहे नागरिकांची की कशाला कुणाच्या कार्यालयावरती जाऊन त्या ठिकाणी आंदोलनाची परवानगी द्यायची. त्यांना आंदोलन जर करायचं असेल तर त्यांनी कुठेतरी मागं करायला पाहिलं होतं. एक 200, 300, 500 मीटर एखादा चौक पकडून त्या ठिकाणी त्यांनी मूक आंदोलन, काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन, तोंडाला चिकटपट्टी बांधून आंदोलन, अशा प्रकारचे आंदोलनं करण्यामध्ये जे म्हणजे पूर्वीपासून आपल्याला घटनेने आपल्याला जे अधिकार ते बाजू आहे. ह्या ठिकाणी जायचं, हुल्लडबाजी करायची, दगडफेक करायची, हे सगळं चुकीचं होतं. पुढल्या कालावधीमध्ये अशा प्रकारच्या आंदोलनं कोणाकडूनच होणार नाहीत ह्याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे आहे. खरं तर भैया, दिवंगत नेते अजित पवार सध्या आपल्या समवेत नाहीत किंवा आपल्यात नाहीत, हयात नाहीत. आज तुम्ही विरोधी पक्षनेत्याच्या बाकावरती आहात. अनेक कार्यकर्ते येत आहेत तुमच्यासमोर, काही प्रश्न आहेत, समस्या मांडतायत. अजितदादांनी त्यांना आश्वासित केलं होतं की मी तुम्हाला हे देईल ते देईल. आता त्याची पूर्तता एक विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही कसं करताय की त्यांना जे तुमच्यासमोर येत आहेत, लोक तुमच्यासमोर मागणी करतायत, तर त्याची पूर्तता कशी करणार आहात तुम्ही? नागरिकांना सुविधा देण्याच्या संदर्भात जे अजितदादांनी जे काही त्या ठिकाणी लोकांना कमिट केलेलं असेल त्या संदर्भात आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनीसुद्धा ह्या संदर्भात, आणि त्या पालकमंत्रीसुद्धा आहेत, त्यांनीसुद्धा अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी तडफेने काम चालू केलेलं आहे. सकाळी लवकर उठून त्यासुद्धा नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत, त्यांची निवेदनं स्वीकारत आहेत. त्या निवेदनावरती त्वरित कारवाई करण्याच्या संदर्भातली सुद्धा त्यांची हातोटी जी आहे वाखाणण्याजोगी आहे. आणि निश्चितच अजितदादांनी जे काही कमिटमेंट्स कोणाला विकास कामांच्या संदर्भात केलेली असेल त्याबाबत आम्ही आदरणीय सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची जी वचननामा जो आहे तो आम्ही पूर्ण करू.
खरं तर अजित पवार यांचा जो विमान अपघात झाला आणि या विमान अपघातामधला जो ब्लॅक बॉक्स होता तो ब्लॅक बॉक्स जळाला आहे आणि त्याच्यातली जी माहिती आहे ती माहिती संकलित करण्यासाठी तो ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला आहे अशी सध्या चर्चा सुरू आहे. मात्र तो ब्लॅक बॉक्स कसा जुळतो अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व बाबीकडे खरं तर राष्ट्रवादीचे तुम्ही नेते आहात, कसं बघताय? ब्लॅक बॉक्स कसा जळाला, मला ह्याबाबत टेक्निकली आपल्याला ह्याबाबत संशोधन करणं गरजेचं आहे. सेकंडली त्याच्यातला जो डेटा रिट्रीव्ह करण्याकरता जर टेक्नॉलॉजी भारतामध्ये नसेल तर त्या संदर्भात सुद्धा मग परदेशी संस्थांची मदत घेऊन त्यातला जो डेटा जो आहे तो रिट्रीव्ह करणं फार आवश्यक आहे. कारण ब्लॅक बॉक्समध्ये जो काही संवाद झालेले असतील, जे काही त्या विमानामधले काही टेक्निकल एरर्स वगैरे असतील त्या ठिकाणी ते मिळू शकतात आणि हे करणं गरजेचं आहे की त्यातला डेटा मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग ते आपल्या भारतातल्या संस्थांनी कराव्यात किंवा परदेशामध्ये त्याच्यापेक्षा अधिक उच्च तंत्रज्ञान असलेले त्यांच्याकडं टेक्नॉलॉजी असेल त्याबाबतचा सगळीकडचा वापर करून ते करणं गरजेचं आहे. कारण दादा हे अतिशय महत्त्वाचे नेते होते ह्या राज्यातले आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या गळ्यातले ते ताईत होते आणि जनतेला त्यांच्या जाण्यामुळं, ह्या अपघाती जाण्यामुळं प्रचंड वेदना झालेल्या आहेत. आणि निश्चितच सगळ्यांचंच मत आहे की नेमकं काय घडलं हे आम्हाला कळलं पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रत्येकालाच आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये या आंदोलनाला गालबोट लागलं हे चुकीचं आहे. खरं तर महापौरांनी अशा गोष्टीमध्ये सामील होणं हे चुकीचं आहे. महापौरांनी या संदर्भातून काहीतरी बोध घ्यावा अशी प्रतिक्रिया खरं तर विरोधी पक्षनेते निलेश निकम यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.